मुंबापुरीच्या मालवणी भागात गावठी विषारी दारू पिऊन शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले होते। ज्या विषारी दारूने हे जीव गेले ती दारू नसून दारूत मिसळवण्याचं रसायन असल्याची माहिती समोर आली आहे। हे रसायन इतकं घातक आहे की यामुळे एका पीडितास आपली नजर गमवावी लागली। ग्रामीण भागात सुरू असणारी ताडी विक्री ही आता परंपरागत झाडांची ताडी न काढता पावडरच्या माध्यमातून तयार केली जात आहे। पूर्वी माडाच्या झाडाला मडकं टांगून त्या झाडाला छेद करून ताडी काढली जात असे। पित्त, कफ आणि मूत्राशय अशा आजारांवर ही ताडी बहुगुणी औषध म्हणून वापरली जात असे। पण आता तयार केलेली ही ताडी पूर्णपणे रसायनांचा आधार घेऊन बनवली जाते, जी पिल्याने मानसिक आणि शारीरिक कमजोरी वाढल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत। ही ताडी पिल्याने शारीरिक स्थूलपणा, मंदत्व आदी व्याधी जाणवतात। पारंपरिक ताडीच्या नावाखाली विकली जाणारी ताडी नशेचे एक साधन बनू पाहत आहे। गावठी दारूच्या बंदीचा सरकार दरबार विचार सुरू असल्याचं बोललं जातं, पण ताडीच्या भेसळीवर बंदी कोण आणणार? यासाठी पुन्हा एकदा शेकडो बळी जाण्याची वाट तर शासन पाहत नाही ना, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। सी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।